साठ ओके. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. ओके. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन मध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे फॉरगिवनेस टुवर्ड्स मदर. आईच्या प्रती फॉरगिवनेस. ओके. मी जे मेडिटेशनची सिरीज हे जे आपलं सुरू आहे, यामध्ये दर शनिवारी आणि रविवारी कंटिन्यू मॉर्निंगला ब्लेसिंग्स, सॅटरडे इव्हनिंग फॉरगिवनेस, संडे मॉर्निंग ग्रॅटिट्यूड आणि संडे नाईटला कॉर्ड कटिंग, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी पासून आपले संबंध कसे कट करायचे त्याच्याबद्दल टॉपिक आहे. आणि जवळपास हे चारही टॉपिक एकाच लिंकला धरून आहे. थोडस ब्लेसिंगचे 2 टॉपिक आपलं लेट चालत आहे. तर आज मी जसं सेल्फ ब्लेसिंग्स, ब्लेस युअर सेल्फ हा भाग घेतला. यालाच आपण कंटिन्यू ब्लेसिंग्स मध्ये आपण आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सला ब्लेस करणे किंवा प्रत्येक त्या व्यक्तीच्या प्रती एक सद्भावना पाठवणे, जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडणं सुरू झाल्या पाहिजे. एक आपल्याकडून एक पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स. थोडा वेळ जर शक्य असेल तर कॅमेरे प्लीज ऑन करा थोड्या वेळसाठी, कारण की मग 10 वाजले की मेडिटेशन स्टार्ट होऊन जाईल, तर मग तर आपल्याला कॅमेरे ऑफच करणे आहे है ना. थोडा वेळ शक्य असेल तर प्लीज करा. आजचा आपला जो टॉपिक आहे, याच्या अगोदर जे आपले मेडिटेशनचे फॉरगिवनेसचे टॉपिक झाले, एक झालं सेल्फ फॉरगिवनेस. त्यानंतर त्याच्या अगोदरचे जे टॉपिक झाले त्यामध्ये फॉरगिवनेस म्हणजे नेमकं काय आणि फॉरगिवनेस कशा कशा प्रकारे आपण करू शकतो याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जवळपास 6-7 शनिवार झाले आपले, ज्यावर कंटिन्यू आपण बोलत आहे. मागचा जो सॅटरडे गेला त्यामध्ये आपण फॉरगिवनेस टुवर्ड्स फादर घेतलं होतं. ह्या वेळेस फॉरगिवनेस टुवर्ड्स मदर आहे. हे करणे का बरं आवश्यक आहे? खूप वेळा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मध्ये डीपली उतरण्याची खूप इच्छा आपली असते. स्पिरिच्युअली आपण डेव्हलप होण्याची आपली इच्छा असते. आपण काही ना काही करतो सुद्धा. मेडिटेशन करतो, साधना करतो, काही ना काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो, देवपूजा करतो, ग्रंथ वाचतो, पोथी वाचतो, पारायण करतो, सगळं काही करतो. पण आपण जीवनातल्या खूप अशा बेसिक गोष्टीला चुकतो. एकदम बेसिक. काय आहे हा बेस? व्यवहार ज्ञान. आपण ऍक्च्युली व्यवहारात कसे आहोत? आपण आपल्या रिलेशन मध्ये कसे आहोत? आपण आपल्या रिलेटिव्ह सोबत कसे आहोत? आपली मानसिकता कशी आहे? आपलं वागणं बोलणं कसं आहे? आपले थॉट प्रोसेस कशी आहे? आपले इमोशन्स कसे आहे? आपल्या फिलिंग्स कशा आहे? आपलं ह्या नेचरच्या प्रती, नेचर म्हणजे सोसायटी, सराउंडिंग, याच्या प्रती आपले बिलीफ आणि परसेप्शन काय आहे? म्हणजे एक काउन्सिलिंगच आमच्या याच्यामधलंच एक स्टोरी आहे. एक सिनियर काउन्सिलर आहे, त्यांच्याकडे एक मुलगी आली आणि तिचं म्हणणं होतं की माझं वय 36 वर्ष झालेलं आहे
आणि अजूनपर्यंत माझं लग्न होत नाही. खूप मुलं येतात, खूप जातात, पण लग्न काही होत नाही. आणि इतकं कसं काय लेट झालं? तर तिचं म्हणणं आहे की म्हणे मी लग्न करायसाठी तयार आहे, पण होतच नाही. मग खूप काउन्सिलिंग झाली, काही पॉइंट सापडले नाही. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला विचारलं की मला सांग तुझं एक्झॅक्टली पुरुषांच्या प्रती काय तुझं हे आहे. तर तिचं असं म्हणणं पडलं की जी मुलगी मागच्या अर्धा एक तासापासून एकदम स्वतःला जस्टिफाय करत होती की लग्न का बरं होत नाही, त्या पुरुषांच्या प्रती काय धारणा आहे म्हटलं, तर तिचं त्या काउन्सिलरचं म्हणणं पडलं अक्षरशः गटर ओपन झालं. त्याच्यामध्ये तिचे बाबाही सुटले नाही, तिचा भाऊ पण सुटला नाही. इतकी म्हणजे त्या काउन्सिलरचं असं म्हणणं आहे की ऍक्च्युली माणूस म्हणून म्हणजे एक जेंट्स म्हणून इतकाही कोणी नीच असं असं मी पण कधी जीवनात विचार नसन केला, जितकी तिची थिंकिंग खराब आहे. बरं याच्यामध्ये तिला मग लहानपणापर्यंत घेऊन गेले की बाबा तुझ्या बाबांसोबत काही झालं का, त्यांनी तुला टॉर्चर केलं का, तुझ्या भावानं टॉर्चर केलं काय, तुझ्या रिलेटिव्ह. एकाही जेंट्स कडून तिला एकही दिवस वाईट भावना मिळाली नाही, कधीच नाही. पण ती जर्नलिस्ट झाली, फेमिनिझम डोक्यात घुसून गेला आहे, आणि तो जो ग्रुप तिला मिळाला तो ग्रुप तसा आहे. तर ऍक्च्युली काय चालू आहे तिच्या लाईफमध्ये, तिच्या माइंड मध्ये जे चालू आहे ना तेच प्रत्यक्ष प्रगट होत आहे. म्हणजे सिम्पली ती मुलगी अक्षरशः अशा लोकांना अट्रॅक्ट करते तिच्या लाईफमध्ये जे तिच्या विचारानुसार निगेटिव्ह आहेत, आणि तिची थिंकिंग जशी आहे तसं तिच्या लाईफमध्ये ते अट्रॅक्ट होत आहे. तर हे जे म्हणजे हा टॉपिक कुठून निघाला, बिलीफ आणि परसेप्शन वरून. खूप वेळा आपण आपल्या जीवनामध्ये रॉंग बिलीफ आणि रॉंग परसेप्शन क्रिएट करून ठेवतो, ज्याचं आपल्या रिअल लाईफ सोबत काहीही लेना देना नाही आहे. नेमका आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये जात असताना आपल्याला असं वाटते की मी माळ घातली, मी देवपूजा करतो, मी मंदिरात जातो, मी काहीतरी जप करतो, पारायण करतो, दिंडीमध्ये जातो, यात्रा करतो, वारी करतो, तर मी खूप जास्त काय झालो, स्पिरिच्युअल झालो. म्हणजे स्पिरिच्युअलिटीचा आपल्याला हाच अर्थ समजते. पण स्पिरिच्युअलिटीचा अर्थ तो जितका खरा आहे तितकाच हाही खरा आहे की तुमचं जीवनातलं मूल्य किती वाढत आहे, मूल्य किती चेंज होत आहे. तुम्ही ऍज अ पर्सन तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती किती व्हॅल्युएबल होत आहे किंवा किती मॅच्युअर होत आहे, हे त्या स्पिरिच्युअल थिंग्स मधून आपल्याला शिकण्यासारखं आहे. पण स्पिरिच्युअलिटीज का बरं? का? कारण की एक सात्विकता आहे. ती सात्विकता जेव्हा आपल्यामध्ये उतरते तेव्हा आपल्यामध्ये अंडरस्टँडिंग सुरू होते की ऍक्च्युली आपण आपल्या सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं सुरू करतो. का? कारण की स्पिरिच्युअलिटीमध्ये इगो तुटते. पण स्पिरिच्युअलिटीमध्ये एंट्री करून जर कोणाचा इगो वाढत असेल तो रॉंग ट्रॅकवर गेला. आणि जसा जसा इगो तुटत जाते तसा तसा व्यक्ती स्वतःच्या चुका, स्वतःचे दोष स्वीकार करणं सुरू करते आणि त्याच्यावर वर्क करते. पण हा जो बेस आहे ना, हा बेसच जर कोणी शिकवला नाही आपल्याला, तर आपल्याला ह्या विषयावर कधी आपण विचार केला पाहिजे याची सुद्धा कधी अशी म्हणजे मनात भावनाच निर्माण होत नाही की आपण या टॉपिकवर विचार सुद्धा केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये खूप वेळा जेव्हा पण आपण ऍज अ स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणतो किंवा आपली एक स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो, डिव्हाइनचं कनेक्शन्स, दिव्य ज्ञान, डिव्हाइन अनुभव, ह्या संसारातलं म्हणा किंवा मग ह्या स्पिरिच्युअलिटी मध्ये जे डीप ऍस्पेक्ट्स आहे त्याला समजून घेणे. खूप वेळा असं होते की आम्ही 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20-20 वर्ष झाले आम्ही
देव करत आहोत, पण अजूनही आम्हाला काय होऊन नाही राहिलं, साक्षात्कार नाही होत आहे. का नाही होत आहे? कारण की डीप रुटेड तुमचे इमोशन्स कुठे फसले आहे, तुमचे कर्म कुठे लटकले आहे, तुमची थॉट प्रोसेस कुठे लटकली आहे, हे कोणालाच माहित नाही. आणि मॅक्सिमम आपण आपल्याच रिलेशन मध्ये इतके गुंतून पडलेलो आहे की देव आणि संसार याला आपण अलग करून टाकलं आणि देवाला इतकं जवळ केलं की जे आहे ते देव आहे, आणि संसार इतका अलग करून टाकला की त्याच्यासोबत आई बाबा भाऊ बहीण हे सगळे बाजूला करून टाकले. आणि आपला पूर्ण फोकस कुठे आहे? स्पिरिच्युअलिटीच्या किंवा एखाद्या परमात्माच्या गोष्टीकडे. परमार्थ म्हटलं, परमात्मा नाही, परमार्थाच्या गोष्टीकडे. आणि सेकंड ऍस्पेक्ट ऑफ लाईफ जो आहे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष. तुम्ही बघितलं असेल, जितकं जास्त ध्यान साधना करणारा व्यक्ती आहे तितकं जास्त त्याच्या घरात प्रॉब्लेम आहे. जितकं जास्त देवदेव करत आहे तितके जास्त गडबडमध्ये आहे. फॉल्स इगो क्रिएट होत आहे. आणि त्या फॉल्स इगोच्या चक्करमध्ये मी किती मोठा आहे, मी किती चांगला आहे, याची भावना निर्माण होऊन राहिली. आणि प्रत्येकामध्ये आपण काय शोधत चाललो? फॉल्ट. का? कारण की मी देव करतो. महान कोण आहे? मी आहे. पुण्यवान कोण आहे? मी आहे. ज्ञानवान कोण आहे? तर मी आहे. साधक कोण आहे? मी आहे. वाईट कोण आहे? सगळे समोरचे वाईट आहे. आणि माझ्या लाईफ मध्ये कसं कसं सगळ्या लोकांच्या जीवन, सगळ्यांच्यामुळे मला टॉर्चर होत आहे, हे आपण सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा तुमच्याच्यानी माझ्यासोबत काय झालं, तुम्ही माझ्यासोबत काय केलं, तुम्ही माझ्यासोबत काय केलं. आणि कुठंतरी आपण इमोशनली आपले असे ब्लॉकेजेस क्रिएट करून ठेवत आहोत की डीप इंटरनली आपण स्पिरिच्युअली डेव्हलप होतच नाही आहोत. फक्त वरून वरून दिसून राहिलं की माझी पुण्य किती जास्त आहे, डीप मध्ये आपण कनेक्टेडच नाही. का? कारण की जोपर्यंत या प्रत्येक गोष्टीसोबत आपले कर्म किंवा आपले ऋणानुबंध हे पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला मुक्तीची परमिशन मिळत नाही. किंवा आपली जी चेतना आहे हे लाईट वेट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते हायर डायमेन्शन मध्ये जाणार नाही. आणि लाईट वेट होण्यासाठी त्याचे जे बंधन आहे, जे कनेक्टेड आहे, ते जोपर्यंत कट होत नाही तोपर्यंत आपली चेतना लिफ्ट करू शकत नाही. आणि आपण डीप रुटेड, डीप हार्टेड इतक्या तत्वांसोबत कनेक्टेड आहोत की त्यांची मेमरीज अजूनपर्यंत आपल्या माइंड मधून रिलीज नाही होत आहे. आणि आपण म्हणतो मी वर्षानुवर्ष मेडिटेशन करत आहो किंवा आणखी कोणती प्रॅक्टिस करत आहो, माझी विचार का बरं जात नाही, मी शांत का बरं होत नाही. जाईन कसे? तुम्ही त्याच्यासोबत अजूनही कनेक्टेड आहात. आणि ह्याच फील्डमध्ये डेव्हलपमेंटसाठी फॉर्ग्युनेस, ग्रॅटिट्यूड, सेल्फ लव्ह किंवा लव्हिंग नेचर आणि ब्लेसिंग्स हे 4 असे टॉपिक आहे. जर ते आपण आपल्या लाईफमध्ये अप्लाय करणं सुरू करून दिले, तुमचे त्या 4ही तत्वामुळे, 4ही टॉपिकमुळे पर्टिक्युलर एक एक व्यक्तीच्या प्रती त्या सगळ्या भावना दूर होणं सुरू होऊन जाते. जसं मी मागच्या वेळेस सेल्फ वर्दीनेस आजही घेतला, याच्या अगोदरही टॉपिक घेतलेला आहे. सेल्फ वर्दीनेस, सेल्फ केअर, सेल्फ केअर मध्ये सेल्फ लव्ह आलं, त्यानंतर सेल्फ फॉर्ग्युनेस आणि सेल्फ ग्रॅटिट्यूड, स्वतःच्या प्रती. कधी आपण आपल्या स्वतःला कधी ह्या बॉडीला मी किती टॉर्चर करत आहो याची भावनाच नाही आपल्याकडे. धावपळीच्या जीवनात मी सेल्फ केअर करणं विसरून गेलो, सेल्फ लव्ह करणं विसरून गेलो. मी माझ्या बॉडीला कधी ग्रॅटिट्यूड दिलंच नाही, धन्यवाद दिलाच नाही की अरे आज मॉर्निंग मध्ये मी उठलो, थँक यू. खूप असे केसेस आलेले आहे, रातोरात लोक एक तर मरण पावले किंवा बिमार पडले, काहीतरी असं झालं की दुसरा दिवस नाही बघू शकले चांगल्याने. आपण आहो.
कधी थँक्यू नाही म्हटलं, कधी शरीराची माफी नाही मागितली, सेल्फ वर्दीनेस आपण कधी क्रिएट नाही केलं. सेम लेवलवर आजचा आपला जो टॉपिक आहे, फॉरगिवनेस टुवर्ड्स मदर, लहानपणापासून आजपर्यंत अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये झालेल्या आहे, ज्यामध्ये एक तर आपण आपल्या आईला कारण नसताना, माहित नाही आपल्याला काय आहे म्हणून, पण आपण कधी केअरच केली नाही की आई म्हणून तिला पण काही त्रास होत असन. यंग एज मध्ये येत असताना 12, 13, 14 वर्षाचं वय जेव्हा सुरू होऊन जाते, इकडे आपली हार्मोनल इम्बॅलन्सेस सुरू होऊन जाते आणि तिकडे आईचे पण असते. आणि इतके क्लॅशेस आपण निर्माण करणं सुरू करून देतो. आपली अंडरस्टँडिंग एक हाय लेवलवर असते, आपलं टेस्टोस्टेरोन, आपली पॉवर एक अलग लेवलवर चालते. त्या हाय एनर्जी मध्ये आपण कडूनच घेत नाही की आपण काय बोलून राहिलो आपल्या आईसोबत. त्याच्यामध्ये आपण इतक्या चुका करून बसतो की आपण हा कधी विचारच केला नाही का काय माझ्या ह्या थॉटमुळे, माझ्या ऍक्शन्समुळे तिला काही त्रास होऊन राहिला असेल. कधी कधी रिवर्स होते, आईच्या थ्रू पण कधी अशा गोष्टी घडून जाते. टेन्शन आहे, प्रेशर आहे, करिअर आहे, ते मुलांचं संगोपन आहे, घरातलं काम आहे, स्वतःची तब्येत आहे, होऊन जाते, मेंटली डिस्टर्ब होऊन जाते व्यक्ती. आणि आपण एज अ आई म्हणून आपण आपल्या मुलांच्या प्रती इतकं कधी कधी निगेटिव्हली ऍक्ट करून जातो की मुलांवर त्याचा खूप डीप रुटेड परिणाम होऊन जाते. आणि ते मुलं मग जेव्हा वयात येते, मोठे होते, 18, 20, 21 वर्षाचे जेव्हा सुरू होते, तेव्हा ते त्यांचा रंग दाखवणं सुरू करते. पण दोन्हीही कंडिशन मध्ये जर मी स्वतःला जबाबदार मानत आहो, तर एक तर मी माफी मागून घेतली पाहिजे आणि माफ करणं शिकलो पाहिजे. का? कारण की आईकडून जरी मला त्रास झाला असेल तरी बंधनात कोण आहे? मीच. मेंटली, इमोशनली त्रास कोणाला होत आहे? मला. माझ्याकडून जरी आईला मी त्रास दिला असेल आणि ते जर आईनं पकडून ठेवलं आणि आईच्या वागणुकीत फरक पडला असेल, तरी पण त्रास शेवटी कोणाला होऊन राहिला? मलाच. आणि ह्या गिव्ह अँड टेक पॉलिसीमध्ये आपल्याला बघणे आहे की आपल्याकडून आपल्या परिवारामध्ये आपल्या आईसाठी आपले व्हायब्रेशन काय जात आहे. हिचं माझ्यासोबत जमतच नाही, हिला माझी कदरच नाही, मी कधी काय म्हणतो त्याच्या अपोजिटच वागते, आपले वर्ड्स असते. माझ्या करिअरची तर चिंताच नाही, मी काही म्हटलं की असं नको करू, तसं नको करू, मला नेहमी बोलतच राहते. कोणत्या कोणत्या गोष्टीला धरून आपण आपला राग, आपला संताप आपण आपल्या आईच्या प्रती क्रिएट करून ठेवला, हे आपल्यालाच माहित नाही. आणि खूप नंतर लक्षात येते की आपल्या जीवनामध्ये जे एनर्जी ब्लॉकेज क्रिएट झालेला आहे, मनी ब्लॉक क्रिएट झालेला आहे, लाईफ स्टक झालेली आहे कुठेतरी. गिव्ह अँड टेक पॉलिसी आपल्या आई वडिलांच्या प्रती आपली चुकली. मे बी त्याची कदर त्यावेळेस लक्षात येईल जेव्हा ते नाही राहणार. आणि दुसरा एक विषय, एकदमच असं मी तर म्हणतो ना, ठीक आहे नालायक तर कोणीच राहत नाही, पण मी म्हणतो आहे, एकदमच आहे, असेल एखाद्याची आई एकदमच आहे, तर त्यांच्यासोबत एनर्जेटिकली आपले कनेक्शन कसे कट करायचे, फिजिकली नाही, एनर्जेटिकली, ते आपण उद्या संध्याकाळच्या क्लासमध्ये शिकू. त्याला कॉर्ड कटिंग म्हटलं जाते. एक सूक्ष्म दोरा आपल्या प्रत्येक आई वडील, प्रत्येक अशा व्यक्तीसोबत आपला कनेक्टेड आहे,
जे आपल्या मेंटली आपल्या माइंडमध्ये आहेत. आणि एनर्जेटिकली आपण देवाणघेवाण करत आहोत. जर आपल्याला असं वाटतं की काहीही केलं तरी ह्या बाईची मेंटॅलिटी काही सुधाराची राहिली नाही, अशा वेळेस तुम्ही काय कराल? त्यांच्यासोबत एनर्जीचे कॉर्ड कट करून टाकणे, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्यांची एनर्जी रिसिव्हच नाही करत आहे. असते कधी कधी मेंटॅलिटीच तशी आहे. नाही ग्रोथ होऊन राहिली, उलटच बोलणार, नाही समजून घेईन, नाही करायची आहे प्रोग्रेस त्यांना, फिक्स आहे त्यांचा माइंड पूर्णपणे, तुमचं ऐकूनच नाही घ्यायचं आहे, असू शकते एखादे पॅरेंट्स. मग अशा वेळेस काय करायचं? त्यांचं डोक्यात घेऊन दुःख म्हणत बसायचं की मूव्ह ऑन करायचं. मूव्ह ऑन करतो म्हटलं तर आई बाबाला सोडू शकत नाही. आता मूव्ह ऑन कसं करायचं? अशा मोमेंटमध्ये एकच पर्याय उरते, तो कोणता आहे? कट युअर एनर्जी कॉर्ड्स. तुम्ही आता ऊर्जा स्वीकारच करू नका कोणत्या प्रकारची. आणि ज्या ऊर्जेचं अगोदरच लेनदेन झालेलं आहे त्या एनर्जीच्या प्रती फॉरगिवनेस सुरू करा, माफी मागणं सुरू करा. जाऊन बघणे आहे त्या अनाथ आश्रमात ज्यांचे आई बाबा नाही आहे. बघणे आहे अशा लोकांना ज्यांच्या आईची डेथ झाली आहे. बघणे आहे अशा लोकांना ज्यांना आईचं सुखच भेटलं नाही कधी. आपल्याला कमीत कमी आहे तर खरं. काय मतभेद होते, काय विचार समजून घेत नाही, काय मानून घेत नाही, जे आहे ते आहे, जसं आहे तसं एक्सेप्ट करणे, जस्ट एक्सेप्ट करणे. आय एक्सेप्ट. पहिला भाव तर हा आहे, जसं आहे तसं मी स्वीकार करते. जे मेडिटेशन होणार आहे आजचं, त्यामध्ये टॉपिक किती बदलले, कारण की कॉमन टॉपिक आहे त्यामध्ये. तुम्ही सर्वांनी फोकस राहणे आहे आईवर. आणि जितकं तुम्ही रिमेंबरिंग करू शकता आजच्या मेडिटेशन मध्ये आईच्या प्रती काही घटना, एखाद दोन अशा काही घटना असू शकते प्रत्येकाच्या लाईफमध्ये ज्या अजूनही तुमच्या माइंडमध्ये स्टक आहे. माझ्यासोबत असं केलं होतं, सगळं घुमून फिरून एखाद्या ना एखाद्या दिवशी ती गोष्ट आठवते म्हणजे आठवतेच. असे जितके काही टॉपिक असतील त्याला इमॅजिन करणे आणि त्याच्या प्रती माफी मागणे. माफी मागणे म्हणजे माफ करून देणे, आईकडून असेल तर माफ करून देणे. आणि तुमच्याकडून जर आईसाठी काही झालेलं असेल तर माफी मागणे मनातल्या मनातच. माफ करणे आणि माफी मागणे दोन्हीही कडून आईसोबत हे जे नकारात्मक ऊर्जेचे जे कनेक्शन जुळलेले आहे त्याला वॉश आउट करणे. आणि जितकं तुम्ही स्वीकार कराल की तुम्ही जसे आहात तसे मी स्वीकार करतो, तुमचे गुण, तुमचे दुर्गुण, सगळं जसं आहे तसं मी आज स्वीकार करतो. तुमच्याकडून मला जे काही त्रास मिळाला असेल तो कोणत्याही कारणानं राहू शकते. मे बी त्यांचं प्रेम असेल, तुम्ही वाईट मार्गावर नाही गेले पाहिजे म्हणून त्यांनी टॉर्चर केलं, चुकीच्या चुकीची पद्धत वापरली तुम्हाला समजून सांगण्याची. पण त्यावेळेस माझी आकलन क्षमता एवढीच होती की अरे हे माझ्याशी काय करताय, वाईट वागत आहे. आणि त्या आकलन क्षमतेच्या नुसार आपण त्यांच्या प्रती रॉंग बिलीफ क्रिएट करून ठेवला, तरी माफी मागणी आहे. त्या रॉंग बिलीफच्या चक्करमध्ये आपण त्यांच्याशी काहीतरी वाईट वागून बसलो, आपल्याकडून माफी मागून घेणे आहे. जेव्हा तुम्ही हा पॉइंट डीपली घेऊन जाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल का खूप छोटे 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 असे प्रसंग आपल्या लाईफमध्ये झालेले आहे की कंटिन्यू वादविवाद चालूच असते. भांडण नाहीये खूप मोठं, पण कंटिन्यू किचकिच किचकिच सुरूच आहे आईसोबत. 2 दिवस चांगले गेले की तिसरा दिवस निघालाच पाहिजे, काहीतरी गडबड होतेच. आपण तरी प्रॉब्लेम काय समजत नाही पण होते काहीतरी गडबड. आणि ते छोटे 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 राग, तो द्वेष इतका मनात बसून जाते आपल्या, ते माइंड मधून निघत नाही.
खूप सारे लोक ह्या ग्रुपमध्ये किती बसलेले माहित नाही, पण खूप सारे असे लोक आहे जे ह्याच रिमेंबरिंग मध्ये जगत आहे की माझ्यासोबत का, माझ्यासोबत का, माझ्यासोबत का. ते रिमेंबरिंग जातच नाही. त्या रिमेंबरिंगला वॉशआउट करणे आहे. आजच्या दिवशी आपण आईसोबत झालेले प्रत्येक नकारात्मक भाव त्याला वॉशआउट करू. जर कोणाचे इमोशन्स कुठून बाहेर येत असतील आईच्यासाठी, त्यांना येऊ देणे आहे. कधी कधी असते ना, वयानुसार भांडणं होऊन जाते, काही फॅमिली मॅटर होते, आपण बोलून बसतो, माफ करून टाका, माफी मागून घ्या. आज सगळ्यांकडे एक चांगला सुंदर चान्स आहे. फिजिकली तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी डायरेक्ट नाही बोलू शकत, आज मनातल्या मनात बोलून द्या. मे बी खूप लोकांचे आहे नाहीये माहिती, ज्यांचेही नसतील, ज्यांची कोणाच्या आईची डेथ झालेली असेल, जी गोष्ट तुम्ही तेव्हा नाही करू शकले ते आज करून टाका. बघा की त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं. मी आज सकाळच्याच टॉपिक मध्ये बोललो की कोण्या एखाद्या व्यक्तीची नकारात्मकता न बघता त्यांनी आपल्यासाठी आणखी काय काय पॉझिटिव्ह केलं त्यावर आपण लक्ष देऊ. सडनली एनर्जीचा जो शिफ्ट आहे तो चेंज होऊन जाईल आपला. तर आज आईने काय काय चांगलं केलं तिथं रिमेंबरिंग ठेवणेच आहे, पण त्याच्या चक्करमध्ये जे निगेटिव्ह आपल्याला आठवते त्याला पूर्ण आपण आज काय करू, वॉशआउट करून टाकू. आणि आपल्या आईच्या प्रती जे व्हायब्रेशन आहे ते आज ठीक करणे सुरू करू. याच्यासाठी जर तुम्हाला कोण्या देवाची आठवण करणे असं इच्छा असेल तर प्लीज तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता, तुमच्या गुरूंना इन्व्हाइट करू शकता आणि म्हणू शकता की तुमच्या साक्षीने मी माझ्या आईच्या प्रती जाणते अजाणतेपणाने काही चूक केली असेल, माझ्यामुळे तिला दुःख मिळालं असेल, त्रास मिळाला असेल, तिचा अपमान केला असेल, अभाव तिरस्कार निंदा केली असेल, त्या सगळ्या दोषांसाठी मी हृदयातून काय करतो, पश्चाताप करतो. आणि तुमच्या साक्षीने मी माझ्या आईची माफी मागतो. प्लीज मला माफ करा, माफ करा, माफ करा. आणि तुमच्यामुळे जाणते अजाणतेपणाने किंवा माझ्या नासमजीने मी तुम्ही केलेल्या कर्माच्या प्रती किंवा क्रियेच्या प्रती नकारात्मक भाव निर्माण केले का, कारण की मला त्यामुळे दुःख निर्माण झालं किंवा मला त्रास झाला, मला पीडा झाली आणि त्यामुळे मी तुमच्या प्रती नकारात्मक भाव निर्माण केले, तरी सुद्धा मी कार्यकारण सिद्धांताच्या अनुसार तुम्हाला माफ करते. का, कारण की तुम्ही तसे वागलात, कारण त्यामध्ये कुठेतरी 50% माझी सुद्धा जबाबदारी आहे. माझं सुद्धा काहीतरी असं चुकलं असेल की त्यामुळेच तुम्ही तसे वागले. पूर्णपणे तुम्ही तशी नाही वागू शकत, कुठेतरी 50% ही माझी सुद्धा त्यामध्ये जबाबदारी होती. त्या 50% ला जबाबदार मानून मी माफी पण मागतो आणि तुम्हाला माफ सुद्धा करून देतो. इथून पुढे मला कोणत्याच प्रकारचे नकारात्मक कर्मसंबंध ठेवायचे नाही आहे. सगळे कर्मसंबंध त्या दिव्य गुरुच्या किंवा देवांच्या साक्षीने विसर्जित झाले पाहिजे, असा मी संकल्प घेतो. आणि जे तुमचे गुरु आहे, तुमचे देव आहे, त्यांना तुम्ही म्हणा की याकरिता मला शक्ती द्या, संकल्प द्या की मी माझ्या आईच्या प्रती फॉरगिवनेसची प्रॅक्टिस डीप हार्टेड करू शकलो पाहिजे. ठीक आहे, आपण मेडिटेशनला सुरुवात करू. एक 2-3 मिनिटाची एक कविता आहे, ते मी प्ले करतो. आजचं सेशन तुम्ही झोपून करू शकता, त्यामुळे
मेडिटेशन लागल्यानंतर तुम्ही सर्वजण आपले कॅमेरे बंद करू शकता. सेशन झाल्यानंतर मी क्वेश्चन आन्सर घेणार नाही, डायरेक्ट ऑफ करून देईल. रिलॅक्सेशन आहे, ऍस्ट्रल ट्रॅव्हल आहे आजच्या सेशन मध्ये. फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस आहे. स्वतःला डीप रिलॅक्स सोडून देणे आहे. एक डिवाइनचा प्रवास सुद्धा आपल्याला आज करणे आहे. 3 मिनिटाची कविता संपल्यानंतर डायरेक्ट मेडिटेशन स्टार्ट होऊन जाईल. ओके, तर सर्वांनी रेडी होऊन जा आजच्या आपल्या मेडिटेशनसाठी. विसरू नका, सर्वांना फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करणे आहे आईच्या प्रती. ओके, हा जो मी ऑडिओ प्ले करत आहे, हा ऍक्च्युली फक्त आपले इमोशन्स थोडे ट्रिगर झाले पाहिजे, इतकंच कारण आहे याच्या मागे. नाही तर दुसरं काही असं विशेष असं कोणतं कारण नाही. आणि जितकं तुम्ही ह्या कवितेसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःला, जितकं तुम्ही त्या भावना ज्या आहे त्या अलाइन करण्याचा प्रयत्न करा, मे बी तुम्हाला थोडस दुःख होऊ शकते, त्रास होऊ शकते, किंवा तुम्ही इमोशनल होऊ शकता. तर माझं म्हणणं आहे, प्लीज व्हा. स्वतःच्या भावना थोड्या व्यक्त होऊ द्या. स्वतःला थोडस भावना प्रदान होऊ द्या आजच्या दिवस. रडावं वाटलं तर रडून घ्या. जितके इमोशन्स तुम्ही फ्री करू शकता आजच्या मोमेंटमध्ये तितकं होऊ द्या. ओके, कारण की असा चान्स आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि इतकं आठवण करून, इतकं फोकस करून आपण कधीच याच्यानंतर, मला नाही वाटत, स्पेशली आईच्यासाठी फॉरगिव्हनेस करू. तर हा एक चांगला चान्स आहे, याचा सगळ्यांनी लाभ घ्या. आणि आईच्या प्रती डीप हार्टेड थोडं कनेक्ट करायचा प्रयत्न करा. आपले इमोशन, आपल्या ज्या आजपर्यंत झालेल्या घटना आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, मेडिटेशन इतकं कामाचं नाही जितकं कनेक्ट होणं तुमचं कामाचं आहे. असा चान्स वारंवार भेटत नाही की तुम्ही डीप हार्टेड फॉरगिव्हनेस करा. आणि डीप हार्टेड फॉरगिव्हनेस सुरू असताना माझ्याकडून जे एंजेल्स इन्व्होकेशन होणार आहे, जे मी डिवाइन बीइंग्सला इन्व्होक करणार आहे फॉर फॉरगिव्हनेस, त्यांच्या ब्लेसिंग्स आणि त्यांची एनर्जी जी तुमच्याकडे येणार आहे, ते याच्यानंतर डबल भेटणार नाही. अलग अलग टॉपिक साठी एनर्जी भेटन, अलग अलग टॉपिक साठी एंजेल्स इन्व्होकेशन मी, पण खास आईसाठी, तिच्या फॉरगिव्हनेस साठी आजची जी हिलिंग होईल ते आजच्याच दिवसापुरती राहील. इथं कोणी कोणाचे कॅमेरे ऑन नाही, कोणी कोणाला बघत नाही. जितकं डीप जाऊ शकता तितके चालले जा. एक तुमचा डीप हार्टेड एक सिंगल कनेक्शन तुमचे कितीतरी नकारात्मक कर्माचं ओझ
आजच कापून फेकू शकते. पुन्हा हे 3 मिनिटाचा ऑडिओ पुन्हा एकदा ऐकू. काय होईल? जास्तीत जास्त 10 मिनिट मेडिटेशन लेट होईल. तुमचं आज कनेक्शन होणं अति आवश्यक आहे. त्या कनेक्शनसाठी आपण बघू. डोळे बंद. लांब खोल श्वास घ्या. तुम्ही ज्यांना मानता त्या देवाला, गुरुला आपल्या समोर आणा. मी भगवान शिवचं आवाहन करतो. भगवान शिव की साक्षी में आज दिन अध्यक्षांपर्यंत मेरे मन, वचन, काया द्वारा जाने अनजाने से मेरे माँ के प्रति अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष, अपमान किया हो, मेरी वजह से उन्हें किसी भी प्रकार का दुख, दर्द, पीड़ा पहुंची हो, मेरे मन, वचन, काया द्वारा उन्हें तकलीफ पहुंची हो, बचपन से लेकर आज तक मैंने अपने स्वार्थ के लिए उन्हें दुख दिया हो, अपनी महत्वाकांक्षा के चलते उनके ऊपर ध्यान नहीं दिया हो, उनकी छोटी छोटी बातों को लेकर मैंने मनमुटाव किया हो, उनके प्रति गलत धारणाएं निर्माण की हो, मैं आज भगवान शिव की साक्षी में हृदय की गहराई से अत्यंत पश्चाताप से क्षमा याचना करता हूँ. मुझे क्षमा कीजिए, क्षमा कीजिए, क्षमा कीजिए. इसके बाद मैं ऐसे दोष अपनी माँ के प्रति फिर से कभी नहीं करूंगा, ऐसा दृढ़ निश्चय निर्धार करता हूँ. मैं अपने वचन पर अड़िग रहूं, उसके लिए मुझे शक्ति दीजिए. मेरी माँ की वजह से मुझे कोई दुख, दर्द, पीड़ा हुई हो, अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष या अपमान की भावना का मैंने अनुभव किया हो, कार्य कारण सिद्धांत के अनुसार
मैं इस घटना का, इस कर्म संबंध का, इस ऋणानुबंध का जवाबदार हूं। इसके चलते मैं अपनी ओर से उन्हें माफ करता हूं। मैं अपनी गलतियों के लिए माफी मांगता हूं और उनके गलतियों को माफ करता हूं। हे भगवान, मुझे शक्ति दीजिए, शक्ति दीजिए, शक्ति दीजिए। मुझे शक्ति दीजिए। लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज रात्रिकालीन ध्यान कक्ष में हम अपना पहला चरण पूरा करेंगे। हमारा पहला चरण है स्वीकृति का अभ्यास। हमें हर उस चीज का, हर उस व्यक्ति का, हर परिस्थिति का स्वीकार करना है जो हमारे जीवन से जुड़ी हुई है। स्वीकृति करने से, एक्सेप्टेंस करने से हमें सहायता मिलती है हमारे जीवन को सही दिशा की ओर लेकर जाने के लिए, और इससे लाभ होता है हमें विचार करने की क्षमता प्रदान होती है, हमें दूरदृष्टि प्रदान होती है। जीवन में कई ऐसे अनसुलझे बातें होती है कि जो सिर्फ हमारे अस्वीकार करने की वजह से जीवन में बनी हुई है। जैसे ही हम स्वीकार करना शुरू कर देते हैं, हमें उन घटनाओं से, परिस्थितियों से, व्यक्तियों से आगे बढ़ने के लिए मार्ग मिलना शुरू हो जाता है। तो आइए आज हमारा रात्रिकालीन ध्यान कक्ष का पहले चरण को शुरू करते हैं। रात्रिकालीन ध्यान साधना का प्रथम चरण स्वीकृति की भावना। शांत शिथिल होकर बैठिए, पीठ सीधी, शरीर रिलैक्स। लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए और मन ही मन बोले, मैं अपने आप को पूर्ण रूप से स्वीकार करता हूँ। मैं अपने देह को जैसा है वैसा स्वीकार करता हूँ। मैं अपने मन मस्तिष्क को स्वीकार करता हूँ। मैं अपने माता पिता को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने भाई बहन को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने लाइफ पार्टनर को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं बच्चों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने परिवार के सदस्य को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने रिश्तेदारों को, आस पड़ोस के लोगों को, समाज के लोगों को यथारूप स्वीकार करता हूँ।
मैं अपने काम को, जॉब को, बिजनेस को, स्टडी को यथास्थिति स्वीकार करता हूँ। मुझे जो इनकम मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मैं अपने कार्य क्षेत्र में जो जो लोग मुझे मिले हैं उसे स्वीकार करता हूँ। मैं हर अच्छी बुरी घटना को, परिस्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर सुख दुख की स्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर वो अच्छे बुरे व्यक्ति जो मुझे मिले हैं उन्हें स्वीकार करता हूँ। मैं अपने घर को यथारूप स्वीकार करता हूँ। मुझे जो सुख सुविधा मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मुझे जो अन्न मिल रहा है मैं उसे स्वीकार करता हूँ। परिवर्तन इस सृष्टि का नियम है, मैं इसे स्वीकार करता हूँ। मैं अस्तित्व को स्वीकार करता हूँ। मैं प्रकृति को स्वीकार करता हूँ। मैं नियति को स्वीकार करता हूँ। मैं वैश्विक नियमों को स्वीकार करता हूँ। मैं इस जगत की कार्य प्रणाली को स्वीकार करता हूँ। मैं इस समय को और अपने परिस्थितियों को स्वीकार करता हूँ। मैं अपने संघर्ष को स्वीकार करता हूँ। मैं सकारात्मकता को स्वीकार करता हूँ। मैं दैवीय कृपा को स्वीकार करता हूँ। मैं गुरु के वचनों को स्वीकार करता हूँ। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अपने आप को रिलैक्स करें, शांत बैठे, अपने श्वासों को शिथिल करें। अपने पूरे दिन की दिनचर्या को देखने का प्रयास करें। सुबह नींद से उठने से लेकर रात को सोते समय तक क्या मैंने अपने मन, वचन, काया द्वारा जाने या अनजाने से किसी व्यक्ति, पशु पक्षी, जीव जंतु को दुख, पीड़ा, कष्ट पहुंचाया है? किसी के प्रति अभाव, तिरस्कार, निंदा, घृणा, द्वेष किया है? किसी के साथ छल, कपट, बेईमानी, धोखा किया है? किसी की भावना, मन, अहंकार, प्रेम को ठेस पहुंचाई है? किसी स्त्री, पुरुष, नपुंसक के प्रति अभाव, अश्लील विचार, दृष्टिदोष या गलत क्रिया की हो, उसे याद करें। और सबसे महत्वपूर्ण, अपने आप के प्रति दिन भर में आपने कैसे विचार किए हैं इन्हें भी देखें। क्या आपने खुद को दुख, पीड़ा पहुंचाई है? खुद के प्रति नकारात्मक भाव, इसे भी देखें। अपनी ऊर्जा को आपने नकारात्मक किया है, इसे भी देखें। अपनी परिस्थिति, नौकरी, व्यवसाय को नकारात्मक भाव दिए हैं? अपने घर, शहर को, देश को नकारात्मक भावनाएं प्रदान की है? इन सब को देखिए। अगर आपने आज एक भी नकारात्मक कर्म नहीं किया है तो पिछले दिनों को देखिए। अपने बचपन तक देखते जाइए कि कभी कोई गलती आपने की है क्या। हर दिन एक गलती, एक दोष, एक नकारात्मकता को देखेंगे
आपको किसी ने अगर दुख दिया, पीड़ा पहुंचाई, तब भी कार्य कारण सिद्धांत को समझकर मैं स्वयं इस घटना के प्रति जवाबदार हूँ ऐसा मानकर क्षमा मांगनी चाहिए, प्रार्थना करनी चाहिए, निश्चय लेना चाहिए कि पुनः ऐसी गलती नहीं करेंगे। लंबी गहरी श्वास लें, शांत बैठे, लंबी गहरी श्वास लें, लंबी गहरी श्वास लें, लंबी गहरी श्वास लें। देखें अपने ऐसे व्यक्ति को जिनसे कोई गलती हुई है या आपने कुछ ऐसा किया है जिससे उन्हें दुख हुआ है, दोष हुआ है। याद कीजिए, क्या आपसे कोई गलती हुई है? याद करें और कहें, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफ़ी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ और फिर से ऐसे दोष नहीं करूँ ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ। मुझे माफ़ कीजिए, माफ़ कीजिए, माफ़ कीजिए। मैं हृदय से क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ। मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ। I love you, I bless you, I thank you, I forgive you, I forgive you, I forgive you। उस घटना को याद करें, माफ़ी मांगे और माफ़ कर दे, धन्यवाद दे। फिर से इस प्रक्रिया को दोहराए। लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दीजिए। लंबी गहरी श्वास ले, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दें। उन परिस्थितियों को याद करें, उन स्थितियों को याद करें और कहाँ पे दोष हुआ है, कहाँ पे गलती हुई है, उसे देखिए, उस परिस्थिति को समझने का प्रयास करें और क्षमा मांगे। फिर से इस प्रक्रिया को दोहराएं। लंबी गहरी श्वास लीजिए, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए और नकारात्मक भावनाओं को छोड़ दें। याद करें ऐसे व्यक्ति को, ऐसी परिस्थितियों को जिन स्थितियों में आपसे कुछ गलतियां हो गई है, जिसकी वजह से सामने वाले व्यक्ति को दुख पहुंचा है या फिर आपको स्वयं को दुख पीड़ा पहुंची है। दोनों ही परिस्थितियों में आप अपने घटना को, आपके द्वारा किए गए कर्म को स्वीकार करेंगे, उसके लिए क्षमा मांगेंगे, माफ़ी मांगेंगे और फिर से ऐसी गलती नहीं करेंगे ऐसा निश्चय करेंगे और उस परिस्थिति को, उस व्यक्ति को, उस घटना को आप माफ़ कर देंगे। कहे, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफ़ी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ
और फिर से ऐसे दोष नहीं करूँगा, ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ। मैं आपको भी माफ़ करता हूँ। आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू। मैं आपसे क्षमा मांगता हूँ। मुझे क्षमा करें, क्षमा करें, क्षमा करें। अंत में धन्यवाद दें कि आपने इस घटना के द्वारा, इस परिस्थितियों के द्वारा मुझे कुछ नया सिखाया है, मार्गदर्शन किया है, मेरी चेतना को उन्नत करने में सहायता की है, मेरे कर्मों को काटने में सहायता की है। उन सभी घटनाओं के लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आई लव यू, आई ब्लेस यू, थैंक यू। सभी लोग थोड़ा सा रिलैक्स करें, अपने मन में जागृत हुई भावनाओं को, इच्छाओं को, विचारों को शांत करें, उन्हें त्याग दीजिए। जो भी नकारात्मक भावनाएं उत्पन्न हुई है उन सभी को त्याग दें। यह एक बोझ है जिन्हें हमने कई सालों से बचपन से, पूर्व जन्म से हमारे सर पर लाद के रखा है, जिसके भार के तले हमारी चेतना दबी हुई है। उस भार को अब हम मुक्त करने वाले हैं। इसे त्याग दीजिए। समस्त नकारात्मक भावनाओं का त्याग ही हमारे मुक्ति के मार्ग पर अग्रसर होने के लिए सहायक होगा। आप सभी ने रात्रिकालीन ध्यान साधना के 2 चरण यथारूप पूर्ण किए, उसके लिए आप सभी का धन्यवाद। आइए अब हम आगे बढ़ते हैं रात्रिकालीन ध्यान साधना के 3रे चरण की ओर। नमस्कार दोस्तों, आज के ध्यान का शीर्षक है सूक्ष्म शरीर यान, यानी कि एस्ट्रल ट्रैवल। अक्सर हम अपने स्थूल शरीर यानी कि फिजिकल बॉडी को अपना असली स्वरूप मान लेते हैं। हम यह भूल जाते हैं कि इस फिजिकल बॉडी से ज्यादा चेतनावान है हमारा सूक्ष्म शरीर, जिसे हम एस्ट्रल बॉडी कहते हैं। जब हमारा स्थूल शरीर और मन शांत होता है तो हमारा सूक्ष्म शरीर सक्रिय होने लगता है, और इस अवस्था में वो फिजिकल शरीर से बाहर निकलकर भिन्न भिन्न अनुभव लेने लगता है, जैसे कि अलग अलग डायमेंशंस में जाकर उनका ज्ञान एकत्रित करना, भिन्न भिन्न यूनिवर्सेस में जाना और अपने लिए डिवाइन बीइंग से मार्गदर्शन लेना, अपने लिए हीलिंग लेना इत्यादि। इस पूरे अनुभव को हम सूक्ष्म शरीर यान कहते हैं। हम सब एस्ट्रल ट्रैवल करते रहे हैं, एक बार नहीं, अनगिनत बार। निद्रा के समय जो हमें स्वप्न आते हैं वो और कुछ नहीं, एस्ट्रल ट्रैवल का अनुभव होते हैं। जब हमारा सूक्ष्म शरीर एस्ट्रल ट्रैवल कर रहा होता है तो उसे फिजिकल शरीर से जोड़ने का काम करती है सिल्वर कॉर्ड, जो एक डोर के समान होती है। जब एस्ट्रल बॉडी पूरा अनुभव ले लेती है तो यही कॉर्ड उसे फिर से फिजिकल बॉडी में खींच लेती है। यह कॉर्ड पूरी तरह से सुरक्षित रहती है और कभी भी टूटती नहीं है। केवल तब क्षीण होती है जब हमारी प्राकृतिक समय पर मृत्यु होती है। तो दोस्तों, चलिए आज इस ध्यान के माध्यम से हम अपने लिए एक सुरक्षित सूक्ष्म शरीर यान का अनुभव लेते हैं। हालांकि इस ध्यान को आप बैठकर भी कर सकते हैं, पर इसे लेटकर करना उचित होगा। तो तैयार हो जाइए, एक सुखद जगह पर लेट जाइए, सुखद आसन पर लेट जाइए। अपने हाथों और शरीर को, टांगों को रिलैक्स, ढीला छोड़ दीजिए और अपनी आंखें बंद कर लीजिए।
इस समय 3 गहरे लंबे सांस लेते हुए नाक के द्वारा लेकर एक क्षण मात्र के लिए अपने भीतर रोककर उसे मुंह से बाहर जाने दें। एक बार फिर से एक गहरी लंबी सांस लेकर एक क्षण मात्र के लिए अपने भीतर रोककर उसे मुंह से बाहर जाने दें। अब अपना सारा ध्यान अपनी प्राकृतिक सांसों की ओर लेकर आए। हर अंदर आती सांस आपके शरीर में ला रही है शांति, और हर बाहर जाती हुई सांस आपके शरीर से बाहर लेकर जा रही है कोई भी बेचैनी, कोई भी तनाव, कोई भी डिस्कम्फर्ट। एक शांति के अनुभव में प्रवेश करने की खुद को अनुमति दे रहे हैं आप। सबसे पहले हम अपने शरीर को शांत होने देंगे। शरीर को पूरी तरह से ढीला छोड़ना है। अगर शरीर के किसी भी हिस्से में तनाव है तो सांसों के माध्यम से उसे रिलैक्स होने दें, शांत होने दें। किसी भी प्रकार की टाइटनेस को आपको शांत होने देना है। अब इस समय महसूस करें कि आपके सर के ऊपर प्रकाश की एक बहुत बड़ी गेंद है। यह प्रकाश किसी भी रंग का हो सकता है, पर यह प्रकाश आपको शांति और स्वस्थता, सुरक्षा देने वाला है। महसूस करें कि इस गेंद में से निकल रहा प्रकाश ब्रह्मरंध्र के माध्यम से सबसे पहले आपके सर में प्रवेश कर रहा है। आपके पूरे सर में प्रवेश कर रहा है। धीरे धीरे यह प्रकाश नीचे की ओर आपके चेहरे में फैल रहा है। चेहरे की सारी मांसपेशियां शांत हो रही हैं, ढीली हो रही हैं। धीरे धीरे यह प्रकाश आपकी गर्दन में जा रहा है। नीचे की ओर फैलता हुआ आपके कंधों, बाजुओं और हाथों में, हाथों की उंगलियों में, नाखूनों में प्रवेश कर रहा है।
धीरे धीरे यह प्रकाश आपकी रीढ़ की हड्डी में, पूरी पीठ में फैल रहा है। छाती में जा रहा है यह प्रकाश। महसूस कर सकते हैं कि कैसे आपकी सांसें आपकी छाती में धीमी हल्की हो रही हैं। धीरे धीरे यह प्रकाश आपके पेट में प्रवेश कर रहा है। पेट के भीतर के सभी अंग शांत हो रहे हैं, मानो इस प्रकाश से भरते ही जा रहे हैं। आपके पेट के नीचे श्रोणी क्षेत्र में यह प्रकाश जा रहा है। नीचे की ओर जांघों में और घुटनों में जा रहा है। टांगों में प्रवेश कर रहा है। पांव में, पांव की उंगलियों में, उंगलियों के नाखूनों में, पांव के तले में, एड़ी में जा रहा है। शरीर में यह प्रकाश पूरी तरह से भर गया है। इस समय यह प्रकाश बाहर से भी आपको अपने भीतर समाये हुए है। ऐसा प्रतीत होता है कि आपने प्रकाश की एक चादर ओढ़ रखी है। शरीर बहुत शांत, सुरक्षित महसूस कर रहा है। शांति की अवस्था में शरीर पूरी तरह से थम गया है, स्टिल हो गया है। भारी हो गया है। शरीर के शांत होते होते मन में विचारों की गतिविधि भी हल्की हो रही है। जैसे जैसे आपका मन शांत हो रहा है और शरीर शांत हो गया है, वैसे वैसे आप एक गहरी लंबी
शांति में गहरा उतरते जा रहे हैं। इस शांति में जाते हुए आपका ध्यान मेरी आवाज पर बना हुआ है। जिस प्रकार एक पेड़ से सूखे पत्ते खुद ब खुद गिर जाते हैं, उसी प्रकार मन रूपी वृक्ष से, पेड़ से विचार रूपी सूखे पत्ते खुद ब खुद झड़ रहे हैं। मन शांत हो रहा है, पर जगा हुआ है। एक शांति, गहरी शांति का अनुभव कर रहा है। विचार थमते ही जा रहे हैं, शून्य हो रहे हैं। इस रिलैक्सेशन में आप और आगे गहरा उतरते जा रहे हैं। शरीर, मन पूरी तरह से शांत हो गया है और मेरी आवाज पर पूरी तरह से जुड़ा हुआ है। हो सकता है कि आप इस शांति में अपने शरीर में प्राण शक्ति का चलन महसूस कर पाएं। शरीर में जो उठ रही वाइब्रेशंस हैं उसे महसूस कर पाएं। जो कुछ भी भीतर चल रहा है उसे वैसा ही रहने दें। एक निद्रा जैसी अवस्था में जा रहे हैं आप, और इस अवस्था में आपका ध्यान मेरी आवाज के साथ पूरी तरह से जुड़ा हुआ है। अब इस समय महसूस करें कि आप
अपनी चेतना को, अपने ध्यान को अपनी किसी भी एक बाजू पर लेकर जा रहे हैं। इस बाजू के किसी भी हाथ पर इस बाजू के हाथ के नाखून पर महसूस करें कि आप अपने सूक्ष्म नाखून को उठा रहे हैं। स्थूल नाखून वहीं उसी अवस्था में स्थिर, शांत पड़ा हुआ है। इस अनुभव को बढ़ाकर आप महसूस कर सकते हैं कि आप अपनी हाथ की कोई भी उंगली, उसका सूक्ष्म स्वरूप उठाने का प्रयास कर रहे हैं। स्थूल शरीर वहीं पर पड़ा है। स्थूल शरीर की उंगली अपनी वास्तविक जगह पर ही है, पर आप सूक्ष्म शरीर की उंगली को उठा रहे हैं। अपने अनुभव के साथ बने रहें। धीरे धीरे महसूस करें कि बाकी सब उंगलियां भी आप अपने सूक्ष्म शरीर में उठा रहे हैं, जबकि स्थूल शरीर वहीं शांत पत्थर के समान नीचे पड़ा हुआ है। अपने सूक्ष्म शरीर का एक पूरा हाथ उठा सकते हैं आप। जैसे जैसे सूक्ष्म शरीर का हाथ स्थूल शरीर के हाथ से भिन्न हो रहा है, वैसे वैसे और भी अंग सूक्ष्म शरीर में सक्रिय हो रहे हैं। हाथ से बाजू सूक्ष्म शरीर में सक्रिय हो रही है। आप अपनी एक बाजू को सूक्ष्म शरीर की एक बाजू को उठा सकते हैं और स्थूल शरीर की बाजू वहीं अपनी जगह पर पड़ी है। धीरे धीरे यही अनुभव अपने दूसरे बाजू में भी आने दें कि आप अपने सूक्ष्म शरीर की उंगलियां, हाथों की उंगलियां, दूसरा हाथ और बाजू सक्रिय होने दे रहे हैं। स्थूल शरीर से जुड़ी हुई दोनों बाजुएं अपने वास्तविक स्थान पर ही हैं। अपनी चेतना को पूरी तरह से अपने सूक्ष्म शरीर में रखें। पूरी तरह से इस सूक्ष्म शरीर के दोनों हाथ और बाजू फ्री हैं। आप इनको छोटा, लंबा
किसी भी दिशा में स्ट्रेच कर सकते हैं। महसूस करें कि आप अपने हाथों को, बाजुओं को खींचकर दीवारों को महसूस कर रहे हैं। दूर कहीं से एक रस्सी नीचे की ओर बिल्कुल आपके ऊपर लटक रही है। यह रस्सी अपने दोनों हाथों से पकड़े, सूक्ष्म शरीर के दोनों हाथों से, दोनों हाथों से पकड़कर महसूस करें कि आप इस रस्सी को खींचकर ऊपर की ओर जा रहे हैं। मेरे 10 से 1 गिनने तक आप अपने सूक्ष्म शरीर के हाथों को इस्तेमाल करते हुए खुद को इस रस्सी के ऊपर जाने देंगे। 10, 9, रस्सी को खींचते ही जा रहे हैं, ऊपर जाते जा रहे हैं। और ऐसा करने से आपका सूक्ष्म शरीर पूरी तरह से अलग हो रहा है आपके स्थूल शरीर से। 8, ऊपर ऊपर ऊपर, 7 और ऊपर, 6, ऊपर जाने दीजिए खुद को। सूक्ष्म शरीर पूरी तरह से सक्रिय हो गया है। स्थूल शरीर अपने वास्तविक स्थान पर है और आप रस्सी से ऊपर चढ़ते ही जा रहे हैं। 6, 5 अपने कमरे की छत से बाहर जा चुके हैं। आपका सूक्ष्म शरीर किसी भी ठोस पदार्थ के आर पार जा सकता है। 4, ऊपर की ओर जा रहे हैं। ऊपर ऊपर अपनी चेतना को पूरी तरह से अपने सूक्ष्म शरीर में रखें। सूक्ष्म शरीर के साथ आगे चलते जाएं। ऊपर की ओर जा रहे हैं। ऊपर की ओर 3, पूरी तरह से ऊपर की ओर चलते ही जा रहे हैं रस्सी को खींचकर। 2, ऊपर ऊपर, 1, तल से बहुत ऊपर आ चुके हैं। ऊपर चलते जाइए, ऊपर की ओर जाते जाइए। आपके आसपास का वातावरण बदल रहा है। भूतल से आप बहुत ऊपर जा चुके हैं, बादलों में। और ऊपर की ओर जाने दीजिए खुद को, और ऊपर की ओर, बादलों के भी पार जाने दीजिए। रस्सी को खींचते जाइए, ऊपर की ओर जाते जा रहे हैं आप। अपनी चेतना को पूरी तरह से सूक्ष्म शरीर में रखें, अपनी एस्ट्रल बॉडी में रखें। ये अनुभव जैसे जैसे आप रस्सी पर ऊपर चलते जा रहे हैं, वैसे वैसे आपकी सूक्ष्म शरीर पूरी तरह से सक्रिय हो गया है। आप पूरी तरह से
एस्ट्रल बॉडी को एक्टिवेट कर चुके हैं। शरीर में पूरी तरह से अपने सूक्ष्म शरीर में अपनी चेतना को रखे हुए ऊपर की ओर जाते ही जा रहे हैं, बादलों के पार, ब्रह्मांड में ऊपर की ओर। इस यान को करते हुए खुद को अनुमति दीजिए कि मैं अपने उच्च स्वरूप या एक दिवंगत आत्मा से मिलना चाहता हूं। इस यान को करते करते आप उस जगह पर, उस डायमेंशन में जा सकते हैं जहां आप अपने उच्च स्वरूप से मिल सकते हैं या किसी और देवांगत आत्मा से मिल सकते हैं। या आप इस समय कुछ और भी करना चाहें, वो भी कर सकते हैं, क्योंकि आप अपने सूक्ष्म शरीर में पूरी तरह से मुक्त हैं। समय में कहीं भी जा सकते हैं। अपने अनुभव पर पूरा भरोसा रखें। इस समय मैं आपको कुछ क्षण देता हूं अपने सूक्ष्म यान को खुद अनुभव करने के लिए। देखिए कि आप कहां जा रहे हैं अपने इस यान में। धीरे धीरे हम अपने सूक्ष्म शरीर को वापस ला रहे हैं अपने स्थूल शरीर में। इसके वापस आते हुए हम जो कुछ भी अपने अनुभव में एकत्रित किया, जो हमारे कल्याण के लिए हमें आगे सहायता कर सकता है, हम उसे अपने साथ लेकर आते हैं। हीलिंग, कोई भी मार्गदर्शन ने प्राप्त किया, उसे पूरी तरह से अपनी साथ अपने चेतन मन में खींचते हुए हमारी सिल्वर कॉर्ड धीरे धीरे
हमारे सूक्ष्म शरीर को अपने भीतर स्थूल शरीर में खींच रही है। पूरी तरह से हम अपने शरीर में अपनी चेतना को ला रहे हैं। और अपने भीतर ला रहे हैं शांति, एकत्रित किया ज्ञान, ऊर्जा, आनंद। और अपने सही स्वरूप का ज्ञान अपने भीतर। मेरे 5 से 1 गिनने तक खुद को पूरी तरह से हम अपने स्थूल शरीर के साथ ले आएंगे। 5, 4, अपने हाथों और पांवों को, उंगलियों को पूरी तरह से हिलाएंगे। सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर एक हो गया है। 3, अपने हाथों पांवों की उंगलियों को हिलाएं, अपनी बॉडी को स्ट्रेच करें। 2, एक गहरी सांस ले, फील द लाइटनेस, हल्का महसूस करते हुए। 1, धीरे धीरे अपने हाथों की हथेलियों के मध्य को अपनी आंखों पर रखें, हल्के हल्के, और धीरे धीरे अपनी आंखें खोलें जब भी आप तैयार हों। अपना समय लें।